धरिला कृष्ण मनी कंठी धरिला कृष्ण मनी अवगाजनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका मनी भूमंडळी तुका मनी भूमंडळी आम्ही बळी वीर गाडे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावने आद्यत्र जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती कंठी धरिला कृष्ण मनी अवघाजनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम शिवे करता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय काल्याचं स्वरूप आणि काला वाटण्याचा अधिकारी कोण त्याचं वर्णन या अभंगातून महाराज करतायत। प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त रासाई शिंदूर या सर्वांच्या सहकार्याने आणि त्या नामोत्सवाची आज सांगता तेव्हा आपल्या वारकरी संप्रदायाचा विधी आहे की उत्सवाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने व्हावी आणि त्याला अनुसरणाचा हा काल्याच्या कीर्तनाचा सेवेचा योग आहे। तेव्हा आजच्या दिवशी त्या काल्याचं महत्व सांगावं, काला कुणी केला, काल्याचं स्वरूप काय आणि भगवंतानी त्या कालामध्ये काही जे केलेलं चरित्र आहे त्या चरित्राचं वर्णन करावं असाचा विधी आहे बरं का। किंबहुना प्रत्येक कीर्तनाला विधी आहे, रोजच्या कीर्तनाला विधी आहे तसं आजच्याही कीर्तनाला विधी आहे। आज फक्त भगवंताच्या चरित्राचं वर्णन करावं असा विधी आहे। एरवी सुद्धा भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करावं असा विधी सांगितलेला आहे। जेने करोनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची। कीर्तन ऐकत असताना प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये त्या भगवंताच्या विषयी प्रेम निर्माण व्हावं, त्या भगवंताचं स्वरूप प्रत्येकाच्या चित्तामध्ये ठसावं असं कीर्तन असावं बरं का। मनाचं रंजन करण्याकरता कीर्तन नव्हे, मनाचं रंजन करण्याकरता पुष्कळ साधन आहेत। ज्याला मनाचं रंजन करून घ्यायचं आहे त्यांनी कीर्तनाला यायचं नाही बरं का, त्यांच्याकरता कीर्तन नाहीये। जेणेकरून आपलं अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे, आपलं मन शुद्ध झालं पाहिजे, भगवंताविषयी प्रेम वाढलं पाहिजे, हे कीर्तनाचं महत्व आहे। त्या न्यायाने आजच्याही कीर्तनाचं वर्णन करताना वर्णन केलेलं आहे। आज त्या भगवंताच्या चरित्राचं वर्णन करावं। चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळे गेले देवे गोकुळे चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे देवे गोकुळे
चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. गोकुळामध्ये भगवंताने जे चरित्र केलं त्या चरित्राचं उच्चारण करायचं आहे बरं का. द्वापार युगामध्ये भगवंताचा भगवान श्रीकृष्ण रूपाने अवतार झाला आणि त्या अवतारामध्ये भगवंताने चरित्र केलेलं आहे आणि ते चरित्र फक्त वर्णन करायचं आहे. उच्चारावे का भगवंताचं चरित्र दिव्य आहे बरं का. भगवंताचं चरित्र आचरणात आणायचं नाही. काही लोक म्हणतात भगवंताने 16,108 होत्या, आम्हाला 2 करायला का हरकत आहे. नाही चालत बरं का. मग त्याच्याप्रमाणे तुम्हाला करायचं असेल तर सगळं केलं पाहिजे. त्याने 12 गाव अग्नी गिळा. आपल्याला उदबत्ती गिळता येते का बघा पेटलेली. त्याने करंगळीवरती मेरू पर्वत उचलला. आपल्याला 100 किलोचं पोते एका हाताने उचलता येतं का बघा. हे जवळत असेल तर मग 2 करायला का हरकत नाही बरं का. म्हणून भगवंताचं चरित्र दिव्य आहे. भगवंताचं चरित्र आचरणात आणायचं नाही. फक्त त्याच्या चरित्राचं उच्चारण करायचं. उच्चारण करण्यामध्ये करणाऱ्याच्या पापाची तो चोरी करतो बरं का. हे भगवंताच्या चरित्राचं वैशिष्ट्य आहे. जो कोणी त्या भगवंताच्या चरित्राचं उच्चारण करेल त्याच्या जीवनातलं पाप निवृत्त होतं आणि कोणी आचरण करण्याचा प्रयत्न करेल त्याच्या जीवनात पाप वाढेल. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये विचार सांगितला भगवंताच्या चरित्राचं वर्णन करावं आणि संतांच्या चरित्राचं आचरण करावं बरं का. संतांचं चरित्र आचरणा करताय. संत जसे वागले तसं वागण्याचा प्रयत्न करायचा. देव जसा वागला तसा वागण्याचा प्रयत्न करायचा नाही बरं का. म्हणून भगवंताच्या चरित्राचं वर्णन करावं असा विधी आहे. त्या द्वापार युगामध्ये भगवंत गोकुळामध्ये अवतीर्ण झाले आणि अवतीर्ण होऊन भगवंतांनी काय दिव्य अशा लीला केल्या बरं का. कशा करता केल्या. काही जीवांचा उद्धार करण्याकरता भगवंतांनी केलेलं चरित्र आहे आणि काहींचा नाश करण्याकरता भगवंतांनी केलेलं चरित्र आहे. एका बाजूला भक्तांचा उद्धार करण्याकरता आणि दुर्जनाचा संहार करण्याकरता 2 रूपामध्ये भगवंतांनी केलेलं चरित्र आहे बरं का. पण ज्यावेळी गोकुळामध्ये भगवंत अवतीर्ण झाले, अवतीर्ण झाल्यानंतर भगवंताच्या जीवनामध्ये काही अपशकुन घडले बरं का. आणि अपशकुन घडले तेव्हा यशोदे मातेला चिंता वाटली. आपल्या पोटी हा मुलगा जन्मला पण जन्मल्यापासून काही घरामध्ये चांगलं दिसत नाही बरं का. अपशकुन दिसतात. काय करावं असं विचार करायला आणि एक भविष्य सांगण्याकरता भटजी तिथं यायला बरं का. त्या भटजीने सांगितलं काय यशोदे काय हो तुला मुलगा झाला हे मला कळालं म्हणून तुझ्या मुलाचं भविष्य बघण्याकरता मी आलोय, भविष्य सांगण्याकरता आलोय. यशोदा माता म्हटली बरं झालं मी त्याच विचारामध्ये होते. ज्यार्थी मुलाच्या जीवनामध्ये काहीतरी विचित्र घडायला लागलं, अपशकुन घडायला लागलं की माणसं भविष्यवाल्याकडे जातात बरं का. माणसाचा स्वभाव आहे. काहीतरी विपरीत घडायला लागली असं आमच्या घरात का घडायला लागलं. पंचांग विचारायला माणसं जातात. तेव्हा त्या भटजीने सांगितलं चिंता करू नको तुझ्या मुलाचा मी कुंडली सांगण्याकरता आलोय बरं का. म्हणून सांगायला सुरुवात केली यशोदे तुझ्या पोटी तो जन्माला आलेला मुलगा आहे ना मागच्या जन्मातला डुक्कर आहे बरं का.
भविष्य सांगायला सुरुवात केली त्या भटजीने. तुझा मुलगा मागच्या जन्मातला डुक्कर आहे, तुझा मुलगा अट्टल चोर होणार आहे, तुझा मुलगा वंशाचा नाश करणार आहे. यशोदा विचार करावं लागली, हा भविष्य सांगतोय, हे न ऐकण्यासारखं आहे. तेव्हा काय करावं, अशा मुलाला घरात ठेवावं का याचा त्याग करावा. देवाने विचार केला, हा भटजी माझं सगळं भविष्य सांगायला लागेल तर माझी माता माझा त्याग करेल. तेव्हा भटजीला थांबवलं पाहिजे. ज्या पाटावरती भटजी बसले होते त्या पाटाला सांगितलं यांचा समाचार घ्या. पाट उठला आणि त्या भटजीच्या पाटीत बसला. बरं, पाटीत बसल्याबरोबर कोपऱ्यात भावकी होती, जेवढी लाकडाची होती ना मुसळ. ते म्हणले आपला पाट भाऊबंद जर मदत करते तर आपण का गप्प बसावं. मुसळ माग लागलं. भटजीने विचार केला, आता जर आपण इथं थांबलो तर आपलं काय खरं नाही. म्हणून भटजीने पळायला सुरुवात केली. पळता 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 एवढी त्याची फजिती केली, पंचांग फाटले, धोतर फिटले, ढुंगणाचे जानवे तुटले. अशी फजिती त्या भटजीची केली. देवानी त्याला मारलं नाही. बरं का मारलं नाही. देवाने विचार केला, हा ब्राह्मणाच्या रूपाने आलाय आणि ब्राह्मणाला मारू नये. आपल्या अवतारात ब्रह्महत्या घडता कामा नये. बर आता त्यांनी भविष्य सांगितलं, ते काय चुकीचं सांगितलं नाही बरं का, योग्य सांगितलं. फक्त सांगण्याची भाषा बदलली. की त्या भटजीने सांगितलं होतं मागच्या जन्मातला डुक्कर, म्हणजे मागच्या अवतारामध्ये देवाने डुकराचा अवतार घेतला होता, वराह. कुठला अवतार घेतला होता? वराह. पण वराह शब्द न वापरता शब्द काय वापरला? डुक्कर. बरं का, ऐकायला बरं वाटत नाही. बरं दुसरा विचार त्या भटजीने सांगितलं होता, तुझा मुलगा अट्टल चोर होणार आहे. भगवंतानी चोरी केली पण कोणाची घरं फोडली नाहीत, दागदागिने पळवले नाहीत. लक्षात ठेवा, संपत्ती पळवली नाही. भगवंतानी दह्या दुधाची चोरी केली. दह्या दुधाच्या व्यतिरिक्त भगवंताने काहीही चोरलेलं नाही. पण तो बोलताना काय बोलला? अट्टल चोर होणार आहे. पण कशाची चोरी करणार आहे त्यांनी सांगितलं नाही. बरं का, पण भगवंतानी जी चोरी केली ती दह्या दुधाची चोरी केली. किंबहुना खरीच देवाने चोरी केली, ती चित्ताची चोरी केली. बरं का, हरिने माझे हरिले हरिने माझे हरिले हरिने माझे हरिले हरिने माझे हरिले भार वित्त विसरले भार वित्त विसरले भार वित्त विसरले भार हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले भार वित्त विसरले भार वित्त विसरले हरिने माझे हरिले चित्त भार वित्त हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले चित्त चोरीले नंदाच्या नंदने. चित्ताची चोरी देवाने केली. आणि तिसरी गोष्ट त्या भविष्यवाणीमध्ये सांगितली होती, हा वंशाचा नाश करणारा आहे. भगवंतानी पूर्ण अवतार कार्य झाल्यानंतर
काय केलं माहितीये काय? 56 कोटी यादव होते. 56 कोटी यादव होते. देवाने विचार केला, मी गेल्यानंतर ही काय सरळी राहणार नाहीत. एवढी भांडणार, त्याच्यापेक्षा आपल्या देखतच यांना मारून टाकलेलं बरं. मग देवाने त्यांच्यामध्ये भांडणं लावली, युद्ध केलं, आणि 56 कोटी यादव देवाने आपल्या डोळ्यात देखत मेलेले पाहिले, पण डोळ्यातून पाणी सुद्धा आलं नाही बरं का. भाऊ गेले, भाऊबंदी गेले, काका गेले, सगळे गेले. आपल्या घरातला एक माणूस मेला तर आपण अक्सा बोक्षी रडतोय. आपल्या देखत कुळ संपवलं, पण त्याला दुःख नावाचा प्रकार झाला नाही का. देव आहे ना तो. आणि त्याचा निश्चय होत आहे, मज चिस्तव झाले परी म्या नाही केले, ऐशे जेने जाणीतले तो सुटला गा. या पद्धतीनं भगवंताचं स्वरूप होतं बरं का. आणि म्हणून त्या सर्व वंशाचा नाश केला, हे सांगितलेलं भगवंताचं चरित्र आहे. आणि त्याप्रमाणे चरित्र भगवंताच्या जीवनामध्ये केलं. ज्यावेळी पाण्यात असताना त्या भटजीने सांगितलेलं हे चरित्र आहे बरं का. त्याच्या पुढे देव रांगायला लागले. रांगता रांगता देवाने चोरी केली. काय चोरी केली? देव रांगत असताना भगवंतांनी चरित्र केलं. देव रांगत 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 अंगणामध्ये गेले. तळवे तळहात टेके डाव्या गुडघ्याने रांगत, रंगनी रंगनात तुम्या देखीला सये. आणि रांगत रांगत देव अंगणामध्ये गेले. आणि अंगणामध्ये गेल्यानंतर देवाने त्या अंगणामध्ये जाऊन माती खाल्ली. आता विचार करा, देव आहे आणि देव कुठं माती खातो का? माती खातो का? आम्ही तुम्ही लहानपणामध्ये माती खात होतो, आताही खातात. अज्ञानामध्ये खाल्ली जाते. डॉक्टरांचं म्हणणं आहे, का माती खाल्ली जाते? शरीरात कॅल्शियम कमी असलं की माती खातात. आणि गरोदरपणी बायका राख खातात. बर. मग काही मुलाला आपण माताला, हो तुमचं मूल माती खाते, ते म्हणजे कृष्णानं माती खाल्ली, आमच्या मुलानं खाल्ली, कुठं बिघडलं असं म्हणतात. अरे त्याने का खाल्ली आणि तुमचा मुलगा का खातो याचा विचार करा ना. आता भगवंत दही दूध लोणी खाण्याकरता आलेला माती खाण्याकरता का प्रवृत्त झाला? आता ती माती कळत न कळत भगवंताने तोंडामध्ये घातली आणि ती बळीराम दादाने बघितली बरं का. आणि बघितल्याबरोबर बळीराम दादा धावत 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 आला. आई 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 आई, कृष्णाने माती खाल्ली. आई यशोदा माता काम करत होती, हातातलं काम टाकलं आणि धावत धावत बाहेर आली. कृष्णा तोंड उघड, तोंड उघड. म्हणजे का? तू माती खाल्ली. कोण म्हणतोय? दादा म्हणतोय. आई दादा खोटं बोलतोय. दादा लोक खोटेच बोलतात बरं का. बळीराम दादा खोटं बोलतो. नाही नाही खाल्ली ग मी माती. आई मी माती खाल्ली नाही. बळीराम दादा खोटं बोलतो, खरंच मी माती खाल्ली नाहीये. यशोदे मातेने हातामध्ये काठी घेतली, म्हणजे तोंड उघड, तोंड उघड, मला आ करून दाखव. तुझ्यावरती विश्वास नाही. दादा खोटं बोलत असेल पण मला तोंड उघडून दाखव ना. यशोदे मातेने फार आग्रह केला आणि आग्रह केल्यानंतर भगवंतानी तोंड उघडलं बरं का. तोंड उघडल्याबरोबर 14 भुवनाचं दर्शन दाखवलं. त्या यशोदे मातेला सांगायचं होतं, तुझ्या पोटी जरी मी मुलगा म्हणून जरी आलो असलो तरी मी मुलगा नाही, 14 भुवनाचा मी मालक आहे. सगळी माझ्या पोटात आहेत, तू सुद्धा माझ्या पोटात आहेस. तुला वाटत असेल मी तुला खाऊ घालते, मीच तुला खाऊ घालते. हे भगवंताला दाखवायचं होतं, मी जरी बाल रूपाने तुझ्याकडे आलेला असलो तरी मी देव आहे.
म्हणून रांगत असताना भगवंतांनी चरित्र केलं. रांगता रांगता देव चालायला लागले. कीर्तनातले देव लवकर चालतात बरं का. 12 पर्यंत पोचलं पाहिजे आपण ना. आता चालायला लागले. चालायला लागल्यानंतर देवानी उद्योग सुरू केला. संघटना निर्माण केली आणि संघटना निर्माण करून अनेक गोपाला बरोबर यावं आणि अनेकांच्या घरामध्ये जावं आणि दही दूध पोटभर खावं बरं का. पोटभर खावं. भगवंतानी रोज उद्योग चालू केला. उठावं आणि त्या गोपाळांना घ्यावं तर कधी एकट्याने जावं बरं का. अनेकांच्या घरामध्ये जावं, दही दूध खावं. पण गंमत अशी, अनेकांच्या घरामध्ये देव जात होते, अनेकांच्या घरातलं खात होते, पण कोणाच्या हाताला लागत नव्हते बरं का. कोणाच्या हाताला लागत नव्हते. एका गवळणीने विचार केला, हा आमच्या घरामध्ये पुन्हा पुन्हा येतो, आमच्या हाताला लागत नाही. सांगितलं, कृष्णा तुला एकदा बांधून घालते आणि बांधून घालून तुला यशोदे मातेकडे घेऊन जाते. भगवंतानी विचार केला, हरकत नाही, कोण कोणाला बांधते आपण बघूया. ती गवळण बोलून गेली बांधते म्हणून. त्याच रात्री भगवंतानी चरित्र केलं बरं का. जी गवळण बांधते म्हटली होती त्या घरामध्ये रात्री देव 12 वाजता गेले आणि त्या गवळणीची विणी आणि गवळ्याची दाढी दोघांची गाठ मारली बरं का. दोघांची गाठ मारली. देव निघून आले. पहाटेला त्या गवळणी उठायच्या. आताच्या सारख्या गवळणी नाहीत बरं का. आताच्या गवळणी 7 वाजता उठतात. पूर्वी गवळणी पहाटे उठायच्या आणि पहाटे उठून काय करायच्या, गवळण घुसळण घुसळी ती. घुसळण कधी घुसळायचं असते? सकाळ सकाळीच बरं का. त्याला हवेचा संबंध आहे. दुपारी 12 वाजता घुसळून चालत नाही. सूर्योदय होण्याच्या आधी ते घुसावं लागतं तर लोणी चांगलं येतंय. आता सगळं मिक्सर मध्ये आलंय हो. घुसळायचं माहितीच नाही. ते मिक्सर मध्ये नाही, सगळं रेडीमेड. लोणी रेडीमेड, ताक रेडीमेड, सगळं दही रेडीमेड. माणसं आता घरामध्ये कोणी का सगळं डेअरीला जातंय आणि सगळं विकत आणलं जात. पण पूर्वी त्या गवळणींचा उद्योग होता, पहाटे उठावं. प्रत्येकाच्या घरामध्ये 10, 15, 20 गायी म्हशी डेरे भरलेले असायचे. आणि ते मोठे मोठे डेरे घुसळायचे. किती तास लागत असेल. ती मोठी 7 फुटाची रवी ती खांबाला बांधायची आणि त्या डेऱ्यामध्ये ठेवायची आणि ती घुसळत घुसत त्या गवळणी भगवंताच्या नामस्मरण करायच्या बरं का. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये गवळण घुसळती, आताच्या काळामध्ये गवळणी कबशी विसळती. प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळी कशाचा आवाज येतो? कबशीचा. पूर्वीच्या काळामध्ये डेऱ्यांचा आवाज यायचा बरं का. संतांनी फार त्याचं वर्णन केले. त्या डेऱ्याचा आवाज, रवीचा आवाज. कारण कीर्तन करायला, काल्याचं कीर्तन करण्याकरता, ते सगळं सांगण्याकरता डेऱ्याचा आवाज कसा, त्या घुसळत होत्या कशा सांगण्याकरता कमीत कमी 3 तास लागतात बरं का. म्हणून फक्त धावता आपल्या समोर सांगतो. आणि अशी ती गवळण पहाटे 5 वाजता उठायला गेल्याबरोबर त्या गवळणीच्या मानेला हिसका बसला. ती म्हणते, हो विणी का ओढता? ती म्हणते, तू दाढी का ओढतेस? दोघं भांडायला लागले बरं का त्या अंतरुणात. म्हणजे तुला पहाटे झालेलं कळत नाही का? ते म्हणजे तुम्हाला कळत नाही का? बघतात तर काय, विणीची आणि दाढीची गाठ मारलेली. आता विचार करू लागल्या, हे सोडल्याशिवाय तर आपल्याला पुढचं काम करता येत नाही. म्हणून त्या गवळणीने ती गाठ सोडण्याचा प्रयत्न केला. गाठ सुटेना. कापण्याचा प्रयत्न केला, कापेना. काडी जाळण्याचा प्रयत्न केला, जळेना बरं का. तिच्या लक्षात आलं, हे कृष्णाचं काम आहे. आता त्याच्याकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. ही गाठ सुटणार नाहीये. नाही का. अहो, लग्नात बांधलेली गाठ सुटत नाही.
उपरण्याची आणि साडीची नव्हे, दोघांची गाठ मारली जाते. ब्रह्मदेव बांधतो, गाठ मारली की ती जन्म जन्मांतर गाठ असते, सुटत नाही. लग्नाची गाठ म्हणजे ना जन्म जन्मांतराच्या त्या गाठी असतात, त्या सुटत नाही. देवाने बांधलेली कशी सुटेल हो? त्या गवळणीने विचार केला, आता कृष्णाकडे गेलं पाहिजे. घरातून बाहेर पडली. बाहेर पडल्यानंतर वरात निघाली. वरातीत कसं असतं, नवरा पुढं असतो आणि बायको माग असते. पण ही वरात उलट होती, गवळण पुढं आणि नवरा माग. का? वेणीची आणि दाढीची गाठ ना. अशी बाहेर वरात पडल्यानंतर गल्लीतली पोरं अशी लहान लहान गोळा झाली. ती नाचायला लागली, उड्या मारायला लागली. आणि अशी ती वरात भगवंताच्या दारामध्ये गेली. कृष्णा, चुकलो बर का, मी तुला म्हटले होते बांधून घालते, मला बांधते म्हटली ती ना. मी तुला कसं बांधले देवा? कृष्णा, मी पुन्हा असं म्हणणार नाही. भगवंतानी दृष्टी टाकल्याबरोबर गाठ सुटली बर का. म्हणजे भगवंतानी हे चालत असताना केलेलं चरित्र आहे. आणि असं चरित्र अशा खोड्या एवढ्या देवाने केल्या, एवढ्या देवाने केल्या. यशोदे मातेकडे रोज एक तक्रार, यशोदे, तुझा मुलगा आमच्या घरामध्ये आला होता, याने नासाडी केली, चोरी केली, तुझ्या मुलाला समजूत घाल, काहीतरी त्याला समज दे. यशोदे मातेने हो म्हणावं आणि पुन्हा सोडून द्यावं. रोज तक्रारी याव्या, सांगावं. यशोदे मातेने सांगितले, बघा माझा मुलगा तसा नाही. बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ दिसते गोजिरवाने गे, काय सांगता गाराने गे, गोकुळच्या नारी. माझा मुलगा तसा नाहीये, अतिशय शाणा आहे, अतिशय गोंडच आहे, साजरा आहे. तुम्हीच खोड्या करता. तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा, तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा, आळ घेता या गोपाळा, आळ घेता या गोपाळा, तुम्ही थाळीच्या ओढाळा गे गोकुळच्या नारी, तुम्ही थाळीच्या ओढाळा गे गोकुळच्या नारी, थाळीच्या ओढाळा गे गोकुळच्या यशोदा माता त्या गवळींना सांगते, तुम्ही लोण्याचा गोळा खाता आणि माझ्या गोपाळावरती आळ घेता का? पूर्वीच्या काळामध्ये सासवा सोनेला खाऊ देत नव्हत्या. मग त्या काय करायच्या? चोरून खायच्या बर का. आता तसा काल राहिलेला नाहीये. आता सासवानाच चोरून खावं लागतंय. सून बाहेर गेली किंवा सून बेडरूम मध्ये गेली की सासू किचन रूम जाते बघा. किचन रूम मध्ये कुठं कुठं काय काय झाकून ठेवले सोन्यानं बघते का. ती जर किचन रूम मध्ये असेल तर सासूला जायची विषाद नाही बरं का. का जातात. पण पूर्वीचा काल उलट होता. सुनेला पारतंत्र होतं. मग ती यशोदा म्हणते, तुम्हाला लोणी खायला मिळत नाही, तुम्ही खाता आणि खाल्लं म्हणून माझ्या मुलावरती आळ घेता. म्हणून त्या यशोदेने मातेने सांगितलं, तुम्ही थाळीच्या ओढाळा गे गोकुळच्या नारी. अशा भगवंताने अनंत खोड्या केल्या. आणि त्या खोड्या एक दिवशी यशोदे मातेने विचार केला, एवढ्या गवळणी त्या आपल्या मुलाविषयी सांगतात, तेव्हा आपण एकदा मुलाला समजूत घालावी. सांगितलं, कृष्णा कशा करता तू दुसऱ्याच्या घरामध्ये खायला जातो? आपल्या घरात काय कमी आहे का? येऊने का करीतोशी चोरी, किती सांगू तू नाही कशी हरी, परे पळता तू पळून जाशी दुरी, अनावर या लौकिका बाहेरी ओ माया, करुणा हे करी ते
बहुत यशोदा माता पाया पडून सांगते, अरे कृष्णा कशा करता जातो, आपल्या घरात काय कमी आहे का? हा, भगवंताच्या घरामध्ये ताकाचं सरोवर होतं असं वर्णन केले साधू संतांनी. अहो राजाचा मुलगा साक्षात देव, काय कमी त्याच्याकडे? कशा करता दुसऱ्याचं खायला जात होता? आपल्या घरात कमी आहे म्हणून देव दुसऱ्याकडे खायला जात नव्हता, लक्षात ठेवा. त्याच्या माग कारण आहे, म्हणून तुम्हाला जाता जाता एक कारण सांगतो. आज आळंदीमध्ये मधुकरी मागून, भिक्षा मागून विद्या शिकावी असा नियम आहे. खायला मिळत नाही म्हणून नव्हे. एका मुलाच्या घरी 10-10 एकर शेती आहे, हा, त्याला सुद्धा तिथं गेल्यानंतर भिक्षा मागूनच खावावं लागतं. बरं, खायला मिळत नाही म्हणून नव्हे. कोणी म्हणत असतील वारकरी भिकारी, अजिबात नाही. भिकारी म्हणून ते तुमच्याकडे खायला येत नाहीत, लक्षात ठेवा. त्या खाण्याच्या मागे येतोय देव. ज्यांच्या घरातलं खात होता त्यांच्या घरातलं दुप्पट होत होतं, बरं का. ज्यांच्या घरातलं खात होता त्यांच्या घरातलं दुप्पट होतं. आपल्याही घरामध्ये एखादा वारकरी जर जेवायला तुम्ही बोलवला ना, तुमच्याही घरातलं वाढेल, पण पुढाऱ्याला खाऊ घातलं तर कमी होईल. म्हणून देव अनेकांच्या घरातलं खात होता. खायला मिळत नाही म्हणून नव्हे, त्या गोकुळवाशांची इच्छा होती देव येण्याने आमच्या घरातलं दुप्पट होतंय. म्हणून भगवंताने अशा खोड्या केल्या, आणि खोड्या केल्यानंतर सगळ्या गवळणी यशोदे मातेकडे आल्या आणि सांगितलं तुझ्या मुलाला समज घाल. तेव्हा यशोदे मातेने कृष्णाला सांगितलं, कृष्णा आता तू गावात राहायचं नाही, पंढरपूरला जायचं. नाही का, खोड्या फार करतोय, तिकडच पाठवलेलं बरं. म्हणून यशोदे मातेने सांगितलं आता गावात राहायचं नाही, तू गाई राखायला जायचं. गाई गोपाळ यमुनेच्या तटी, गाई गोपाळ यमुनेच्या तटी, येते पानिया मिळोनी जग देती, येते पानिया मिळोनी जग देती, चेंडू चौगुणा खेळते वाळवंती, चेंडू चौगुणा चला चला म्हणते पाहो दृष्टी, चला म्हणते पाहो दृष्टी, आईच्या गोपिकाच्या कामातुरा नारी, आईच्या गोपिकाच्या कामातुरा नारी, आईच्या गोपिकाच्या कामातुरा नारी, आईच्या गोपिकाच्या कामातुरा नारी. गाई गोपाळ यमुनेच्या तटी, येते पानिया मिळोनी जग जेटी, चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी, चला चला म्हणती पाहू दृष्टी. ओ भगवंत गोकुळातून वनामध्ये गायी राखण्याच्या निमित्ताने गेले, आणि गायी राखाच्या निमित्ताने तिथे गेल्यानंतर भगवंतांनी तिथं अनेक प्रकारचं कार्य केलं. तिथं भगवंतांनी काला केलावर, जो भगवंतांनी काला केला कोणाच्या समवेत केला? गोपाळांच्या समवेत. ते गोपाळ कसे होते? कंठी धरिला कृष्ण मनी, कंठी धरिला कृष्ण मनी, कंठी धरिला कृष्ण मनी, कंठी धरिला कंठी धरिला कृष्ण मनी, कंठी धरिला कृष्ण मनी, कंठी धरिला कृष्ण मनी, कंठी धरिला कृष्ण मनी. अवगाजने प्रकाश, अवगाजने प्रकाश, काला वाटू एक नेता,
कंठी धरिला कृष्ण मनी अवघाजनी प्रकाश. ज्यांच्या समवेत भगवंतांनी काला केला ते वैष्णव होते बर का. त्या प्रत्येकाच्या गळ्यामध्ये कृष्णमणी होता. कृष्णमणी म्हणजे तुळशीची माळ. हे वैष्णवांचं पहिलं लक्षण आहे. कोणाच्या तरी संगतीमध्ये देव काला करत नाही. कमीत कमी त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ पाहिजे. बोरमाळ नव्हे, सोन्याची माळ नव्हे, साखळी चालत नाही. साखळी ज्याच्या गळ्यात आहे त्याला पुढारी जवळ करतात बरं का. हा कुठं तरी उपयोगाला येईल दान करायला, कुठं कमी पडलं तर मतदानाला. पण भगवंताने जो काला केला ते वैष्णव होते. प्रत्येकाच्या कंठामध्ये कृष्णमणी या शब्दाचा अर्थ आहे तुळशीची माळा. एक अर्थ बर का. दुसरा इथं शब्द वापरला कंठी धरिला कृष्णमणी. त्यांच्या कंठामध्ये ना हृदयामध्ये कृष्ण म्हणजे भगवंताचं नाम. प्रत्येकाच्या कंठामध्ये प्रत्येकाच्या मुखामध्ये भगवंताचं नाम होते. ते कृष्ण कृष्ण. कृष्णाशिवाय काहीही बोलत नव्हते. भगवंताशिवाय काहीही बोलत नव्हते. वैष्णव कोणाला म्हणतात? जे शिव्या देतात त्याला, नाही का. जे भगवंताच्या नामाशिवाय काहीही बोलत नाही त्याला म्हणतात वैष्णव बर का. सतत त्यांच्या कंठामध्ये भगवंताचं अखंड नाम असतं. भगवंताच्या नामाशिवाय ते काहीही बोलत नाहीत. म्हणून तर ज्ञानभरमी वर्णन केले. नामामृत गोडी वैष्णवा योगिया साधनी जीवन करा. भगवंताच्या नामाशिवाय ते वैष्णव काहीही बोलत नाहीत. लक्षात ठेवा. त्यांच्या मुखामध्ये अखंड भगवंताचं नामच आहे. एक हा दुसरा अर्थ. तिसरा अर्थ, जे गोपाळ भगवंताच्या सानिध्यामध्ये गेले होते त्यांच्या अंतःकरणामध्ये भाव होता आम्ही देवाचे आहोत बर का. आम्ही देवाचे आहोत. देव आमचा आहे. नवे नवे हा देव आमच्या हृदयामध्ये आहे. आम्ही ह्या देवाला हृदयामध्ये साठवलेला आहे. ज्या देवाच्या सानिध्यामध्ये आम्ही आलो हा देव आमच्या हृदयामध्ये आहे. आणि हा देव आमच्या हृदयामध्ये असल्यामुळं आम्हाला जनामध्ये देवच दिसतो. कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. जनामध्ये हाच भरलेला आहे. जो देव आम्ही अंतःकरणामध्ये मनामध्ये साठवला, ज्याला धारण केलं, तोच सर्वत्र म्हणते. कोणाशी भांडत नव्हते, कोणाचा द्वेष करत नव्हते, कोणाचा मत्सर करत नव्हते. का? त्यांचा भाव होता विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. वेदा वेद भ्रम अमंगल. वेदा वेद भ्रम अमंगल. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म अवघा जनी प्रकाश. आज हे जग आम्ही तुम्ही प्रकाशाने पाहतो. कुठल्या प्रकाशाने पाहतो? सूर्याच्या नाही. आत परमात्मा आहे आणि त्याच्या प्रकाशाने तोच प्रकाश आपल्या या नेत्राच्या द्वारे बाहेर येतो.
आणि नेत्राच्या द्वारे बाहेर आल्यानंतर आम्हाला जग दिसतं. आत देव आहे, तो प्रकाश स्वरूप आहे, तो ज्ञान स्वरूप आहे आणि त्याच्या प्रकाशाने आपण जगातले सगळे पदार्थ पाहतो. आतला प्रकाश जर मावळला तर बाहेरचं काय दिसेल नाही दिसणार बर का. मग तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे आणि त्याच्या प्रकाशाने आपण सर्व पाहतो. असा भाव त्या गोपाळांचा, असा भाव त्या वैष्णवांचा होता. आणि अशा वैष्णवांच्या सानिध्यामध्ये भगवंतानी तो काला केला आणि त्यांना वाटला काला वाटो काला वाटो वैष्णवानिका संभ्रमा वैष्णवानिका काला वाटो काला वाटो वैष्णवानिका संभ्रमा काला वाटो काला वाटू एकमेका. भगवंतानी तो काला एकमेकाने एकमेकाला वाटावा, वाटला आणि सांगितलं एकमेकाने एकमेकाला तो वाटावा. वाटणारे वैष्णव आणि तो एकमेकाने एकमेकाला वाटावा. काला आहे, काल्याचा प्रसाद आहे. प्रसाद एकट्याने कधी खायचा नसतो बर का. ते एकमेकाने एकमेकाला वाटायचं असतं. म्हणजे वाटणारे कसे आहेत? वैष्णव निका संभ्रम. निका म्हणजे शुद्ध. त्याला विहारामध्ये शब्द वापरला जातो हाडाचा वारकरी, हाडाचा शेतकरी, हाडाचा शिक्षक. का म्हटलं जात असं? प्रत्येकाच्या शरीरातलं रक्त बदलता येतं पण हाड बदलता येत नाही बरं का. हाड बदलता येत नाही. ते मोडलं तर त्यालाच काहीतरी बार लावून ते जोडलं जातं. नवीन हाड घालत नाहीत. पण रक्त मात्र दुसऱ्यातच चढवतात. रक्ताचा वारकरी नाही, हाडाचा वारकरी. का म्हटलं? त्या हाडावरती त्याचा परिणाम होतो. वारकऱ्याने जर आयुष्यभर भजन केलं, वैष्णवाने आयुष्यभर भजन केलं तर त्याचा देह पडल्यानंतर त्याची हाड सुद्धा देवाचं भजन करतात बरं का. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून हाडाचा त्याला म्हणतात निका. जो निका वैष्णव आहे त्याच्या जीवनामध्ये एवढी शुद्धता आहे, एवढी शुद्धता आहे, तो बाटलेला नाही. आमचं कसं आहे, आम्ही करून करून भागलो आणि देवपूजेला लागलो. हे वैष्णवाचं स्वरूप नव्हे बर का. त्याला बाहेरचा वाराच लागलेला नाही, काही संबंधच नाही. म्हणून आचार विचार भाव शुद्ध आहे असा निका वैष्णव. आणि महाराज म्हणतात संभ्रम. संभ्रम मध्ये नेहमी उत्साही, त्याच्या जीवनामध्ये आळस नावाचा प्रकार नाही. आपण 7 दिवस सप्ताह करतो. सप्ताह करणाऱ्याच्या ठिकाणी 7 दिवसामध्ये तो काकड्याला उडतो, पारायण करतो, दुपारचं भजन करतो, पुन्हा संध्याकाळी हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, जागर करतो. 7 दिवस तो कधीही शिनत नाही बरं का. शिनत नाही का? उत्साह कायम असतो. तसा वैष्णवाच्या जीवनामध्ये उत्साह कायम असतो. ज्याचा उत्साह कायम आहे
त्याला म्हणतात संभ्रम. इतका उत्साहाने ते साधना करतो, इतक्या उत्साहाने भगवंताचं नाम घेतो, असा आनंदाचा उत्साह ज्याच्या जीवनामध्ये अखंड आहे, ज्याचं जीवन अखंड शुद्ध आहे, अशा वैष्णवांच्या हातून आणि अशा वैष्णवांना तो काला देतो. वैष्णवनिका संभ्रम. तुकोबाराय म्हणतात अशा वैष्णवांना तो काला दिल्यानंतर त्या गोपाळांनी वैष्णवांनी विचार केला, असा काला देव आम्हाला देतो, हा ब्रह्मादिक देवाला मिळत नाही. म्हणून त्या ब्रह्मादिक देवाला वाकुल्या दाखवल्या. पूर्वी पद्धत होती, एखाद्या मुलाला चांगलं खायला मिळालं आणि शेजाऱ्याला नाही खायला मिळालं तर तो मुलगा काय करायचा, अशा वाकुल्या दाखवायचा. आम्हाला जे खायला मिळते ते तुम्हाला मिळत नाही, फक्त आमच्या तोंडाकडेच बघायचं. बरं, तसं ते वैष्णव ब्रह्मादिक देवाला सांगतात, फक्त आमच्या तोंडाकडे बघा, तुम्हाला खायला मिळणार नाही. म्हणून महाराजांनी पुढे वर्णन केले, उत्तम लोका दाखवू. महाराज म्हणतात हे ब्रह्मादिक जे देव आहेत ते अधिकाराने मोठे आहेत, दिव्य लोकांमध्ये राहतात, पण महाराज म्हणतात त्या ब्रह्मादिक देवांना हा काला खायला मिळत नाही. महाराज म्हणतात तो तुम्हाला मिळाला नाही, पण आम्हाला मिळाला. उत्तम लोका ब्रह्मादिका वाकुलिया, उत्तम लोका दाखवू, काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. आणि असा जो आम्ही काला खाण्याकरता प्रवृत्त झालो, त्या गोपाळ सांगतात आमचा अधिकार फार मोठा आहे, आमच्यासारखे बलवान आम्हीच, आमची बरोबरी या भूतलावरती कोणीही करू शकत नाही. तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी, आम्ही बळी विरगाडे, आम्ही बळी विरगाडे, आम्ही बळी विरगाडे, काला वाटू एकमेका, वैष्णवनिका जय जय सोपान कुमारी, जय जय सोपान कुमारी, कुंडली कवरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव, सोपान कुमारी, जय सोपान कुमारी, कुंडली कवरदाय श्री ज्ञानदेव, सोपान कुमारी. तुका म्हणे भूमंडळी, आम्ही बळी वीर गाडे, काला वाटो एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. आम्ही त्या काळामध्ये जे गोपाळ होते, महाराज म्हणतात आम्ही ज्या काळामध्ये होतो आणि आताचा काळ, महाराज म्हणतात आम्ही सगळे कशा आहोत, आम्ही बळी वीर गाडे. वैष्णवांचा अधिकार फार मोठा आहे, त्यांच्यासारखे गाडे म्हणजे विद्वान. बर का, लोक म्हणतात हे ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक. म्हणजे गाडे म्हणजे त्यांच्या ज्ञानाला सीमा नाही, त्याच्यामध्ये तो तरवेज. बर का,
ही सगळी गाण्यामध्ये, हे गाण्यामध्ये संगीताचे गाडे प्रत्येक क्षेत्रामध्ये शब्द लावला जातो. तसं त्या वैष्णवांचं वर्णन केले. गाढे, बळी, बलवान होते. कशाने बलवान होते? त्यांच्या जो बळ होतं त्यांना काळ घाबरत होता. काळाला पळवून लावण्याचं सामर्थ्य ज्यांच्या जवळ आहे त्याला म्हणावं बलवान. त्याला म्हणावं बलवान बर का. त्यांना घाबरत होता काळ. आम्ही बळी, वीर. वीर म्हणजे आम्ही संसाराला जिंकलेला आहे. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. म्हणजे असे ते गाडे होते, बलवान होते, वीर होते. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी, वीर गाडे, असा आमचा वैष्णवांचा अधिकार आहे. आणि अशा वैष्णवांना तो परमात्मा काला देतो आणि त्यांच्या हातूनच काला वाटला जातो. बरं, त्यांच्या हातूनच काला वाटला जातो. आणि असा काला भगवंतानी त्या द्वापार युगामध्ये यमुनेच्या वाळवंटामध्ये तो काला केलेला आहे. या पद्धतीने तो काल्याचा प्रसंग आहे. त्या प्रसंगाचं वर्णन करताना साधू संतांनी वर्णन केले. भगवंतानी ते काल्याचं दृश्य पाहून संतांनी वर्णन केले. काला मांडीला ओ, काला मांडीला ओ, नवलक्ष मिळून काला मांडीला ओ. दृश्य काय असेल? 9 लाख गोपाळ होते. 9 लाख. काय दृश्य असेल हो? हे स्वर्गातल्या लोकांनी पाहिलं. आपला नंबर लागेल का? या 9 लाखात आपण गेलो काला खायला, कोण बघणार आहे आपल्याला? आजी ओस अमरावती काला पहावया येती, देहभाव विसरती, देवभाव आपला. ते स्वर्गातून पाहतायत अमरावती ओस पडली. स्वर्ग बर का. सगळे ते बघण्याकरता आले. दृश्य आहे. कारण ज्यावेळी तो काल्याचा प्रसंग होता श्रीमद भागवतामध्ये व्यास महर्षींनी ते वर्णन केले. काल्याचं वर्णन करताना 9 लाख गोपाळ होत्या. त्या गोपाळांना भगवंतांनी असं बसवलं होतं कमलाकार. कशा? कमळाच्या पाकळ्या मोठ्या बाहेर, त्याच्यापेक्षा लहान आत, त्याच्यापेक्षा लहान आत, त्याच्यापेक्षा लहान आत, असे ते गोपाळ कमलाकार बसवले होते. आणि मध्यभागी देव, तो सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केलेला दही भाताचा काला देवाने तो कालवलेला आहे. आणि सर्वांच्या मध्ये देव उभे आहेत. हे दृश्य स्वर्गातल्या लोकांनी पाहिलं. त्यांना वाटलं आपण काला खायला जावं. आता काला चालू आहे कुठं? शेंदूर मध्ये. देव बघतायत वरून, कधी बाहेर येतो काला, आम्हाला कधी खायला मिळेल. त्यांनी विचार केला आपण यांच्यात गेलो तर हे लोक आपल्याला ओळखणार नाहीत, आपल्याला खाऊ देणार नाहीत. म्हणून त्या देवाधिकांनी ठरवलं हे काला खाल्ल्यानंतर हे गोपाळ यमुनेच्या डोहामध्ये हात धुयाला येतील, त्यांच्या हाताची शीत तरी मिळतील. काल्याची आशे देव जळी झाले माशे. पण भगवंतांनी सांगितलं मी तुम्हाला काला देणार आहे. कोणीही यमुनेच्या डोहामध्ये हात धुयाला जायचं नाही. मग काय करायचं? आपल्या हक्काची जागा तिरी सांगाते. लहानपणी आपण काय करायचं? शेमूड आला की असं ओढायचं आणि असं पुसायचं. आता सुधारणा झाल्या, नाकातला काढायचा आणि खिशात ठेवायचा. इथला काढलेला इथं लावल्यावर रोजच्या रोज धुतलं जात होतो ते. हे 3-3 दिवस रुमाल खिशातच यांच्या. काय होत असेल तर बघा, सुशिक्षित म्हटलं जातं. पण भगवंताने सांगितलं हा काला खायचा, यमुनेच्या डोहामध्ये जायचं नाही, इथं पुसायचे का? इथं देव नाही बरं का. इथं म्हणतो भगवंतानी काला सर्वांना वाटला. महाराज वर्णन करतात भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. घ्या रे दही भात, घ्या रे दही भात, घ्या रे दही भात, घ्या रे दही भात.
घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ आम्हा देतो पंढरीनाथ आम्हा देतो पंढरीनाथ घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हाला जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हाला मुख्यमध्ये पुराण वरती बांधायचं हातात हे नंतर बरोबर आहे फुला ना त्या फुलाला प्रत्येक पुढे हात लावायला लागला ती फुलं तुम्ही घेऊन देवाच्या देवाचं ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज असा तो भगवंतांनी काला वाटला आणि ज्यांच्या सानिध्यामध्ये वाटला त्यांचं वर्णन तुकोबराय करतात. कंठी धरिला कृष्णमणी अवगाजनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाडी काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. असे वैष्णव आपल्या संप्रदायामध्ये येऊन गेले. त्यांची आज पुण्यतिथी आहे. संत गोरोबा काका कुंभार यातीमध्ये त्यांचा जन्म झाला. बालपणापासून त्यांच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी आवड, एवढी भक्ती त्यांच्या अंतःकरणामध्ये होती. ती भक्ती करत असताना त्या महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये आपल्या वाट्याला आलेला स्वधर्म न सोडता भक्ती केली. बरं का, ती मडकी तयार करावी, माती आणताना भगवंताचं नामस्मरण करावं, माती कालवताना भगवंताचं नामस्मरण करावं, ती मडकी आव्यामध्ये भासताना नामस्मरण करावं, बाजारामध्ये विकायला गेल्यानंतर नामस्मरण करावं. म्हणजे नामस्मरण करत करतच व्यवसाय करत होते. बरं का, त्यांच्या मुखाला नाम कधीही थांबलेलं नव्हतं. बरं का, अखंड दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. बसलेले लोक आहेत, प्रत्येकाने त्या फुलावरती हात ठेवायचा. बरं का, सगळ्यांच्याकडून फिरवून आणा तुम्ही आणि शेवटी ती पुष्पवृष्टी करायची. प्रत्येकाने हात लावा त्याला. आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये अशी भक्ती केली. अनेक प्रसंग त्यांच्या जीवनातले सांगण्यासारखे आहेत. ते चिखल कालवत असताना हातामध्ये चिपळ्या घेऊन चिखल कालवायचे. बरं का, भजनामध्ये रंगलेले काका, त्यांची पत्नी आणि त्यांची पत्नी बाहेर पाणी आणायला गेल्यानंतर पत्नीने सांगितले, बघा मी बाहेर चाललेले आहे, मुलाकडे लक्ष ठेवा, मुलाकडे लक्ष ठेवा. बरं का, आता काका ते चिखल कालवत होते. चिखल कालवता कालवता एवढे ते भजनामध्ये रंगले होते, एवढे रंगले होते, ते मूल रांगत 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 त्या चिखलामध्ये आलं. त्यांच्या पायाखाली कधी गेलं त्यांना माहितीच नाही. बरं का, माहितीच नाही. नामस्मरण चालू आहे, चिखला बरोबर त्यांनी मुलालाही तुडवलं. मुलालाही तुडवलं. बरं का, चिखल आणि त्या मुलाचा मांसाचा गोळा एक झाला. बरं का, पण काका भानावरती नाही. देहभान विवर्जित होऊन महाराज भजन करीत ते चिखल कालवत आहेत. तेवढ्यात त्यांची पत्नी बाहेरून आली. आल्या आल्या बरोबर त्यांनी इकडं तिकडं पाहिलं. हो, मुलगा कुठं आहे, बाळ कुठं आहे, बाळ कुठं आहे, बाळ कुठं आहे विचारते. पण हे भजनामध्ये रंगलेले आहेत ना. आजूबाजूला इकडं तिकडं पाहिलं, मुलगा दिसेना. पाहता पाहता तिने चिखलाकडे पाहिलं. चिखल लाल दिसला. चिखल लाल भडक दिसल्यावर त्यांनी विचार केला, आपला मुलगा चिखलात गेला. आणि रागा रागाने ती म्हटली, तुमच्या भजनाला आग लागो. भजनाला आग लागो म्हटल्याबरोबर काका देहभानावरती आले
आणि मारायला धावले बर का. मी देवाचं भजन करत असताना माझ्या भजनाला आग लागो म्हणतेस म्हणून महाराज मारण्याकरता धावून गेले. धावून गेल्यानंतर सांगितलं माझ्या अंगाला हात लावा तर खबरदार. काकांनी सांगितलं ठीक आहे आजपासून तुझ्या अंगाला स्पर्श करणार नाही बर का. निश्चय केला. तिला पश्चाताप झाला. मुलगा तर गेलाच, पण मी अनावधानाने बोलून गेले हात लावायचा नाही. आणि यांनी तर पण केला मी तुला स्पर्श करणार नाही. पुढे वंश कसा वाढायचा होता तो एक गेला ना. हे सगळं घडलेला प्रसंग तिने आपल्या बापाला सांगितला. हे बघा वंश वाढला पाहिजे, माझा आता अंगीकार माझे पती करणार नाहीत, तेव्हा काय करा जी धाकटी बहीण आहे ना ती द्या ह्यांना पुन्हा लग्न करा. हा म्हणजे पुढचा वंश वाढेल. आणि त्याप्रमाणे सासऱ्याने ते कबूल केलं. ती मुलगी दिली आणि देताच सांगितलं काय सांगितलं थोरलीला जसं वागवलं तसंच हिला वागवा. काकांनी ठरवला तर सासऱ्याने सांगितलं हिला जसं वागवलं तर हिला अंगाला हात लावायचं नाही, हिच्या पण लावायचा नाही. काय वैराग्य असेल बघा. वाईट वाटू लागलं त्यांच्या पत्नीला. एक दिवशी त्यांनी असा प्रयोग केला. एका बाजूला ती धाकटी एका बाजूला थोरली झोपलेली आहे, काका झोपलेले आहेत. आणि झोपेमध्ये त्या दोघींनी एक आपल्या उरावरती हात ठेवून घेतले बर का. काका जागे झाले तर बघता तर दोघींच्या अंगावरती हात आहेत. हाताने शपथ मोडली म्हणून काका उठले आणि दोन्ही हात तोडले बर का. फक्त ऐकावर का काय संतांच्या जीवनातलं वैराग्य आहे. आम्हा तुम्हाला शास्त्रांनी सांगितले पर स्त्रीला हात लावू नये, पर स्त्रीकडे बघू नये. लक्षात ठेवा. स्वतःच्या पत्नीला पण केलेला पण मोडला म्हणून हात तोडला. आपण जर पर स्त्रीला स्पर्श केला तर काय करावं? फाशी द्यावं, फाशी. लक्षात ठेवा. सरकारने मागचा पुढचा विचार करू नये. हात तोडून घेतले. धंदा बंद पडला. देवाने विचार केला जो माझं रात्रंदिवस भजन करतो त्याचा प्रपंच चालवला पाहिजे. देव निघाले. बाहेर पडले देव. रुक्मिणीने विचारलं देवा कुठं निघाला? म्हणले मी कुंभाराचं काम करायला निघालोय. मग मी येणार, तुझं तिथं काम नाही. मग तुला यायचं असेल तर कुंभारीनं व्हावं लागेल. होते म्हणले. बाहेर पडले. गरुड उभा होता. म्हणले का देवा आज आम्हाला नेणार नाही, तुमचं दोघांचंच काम काय? म्हणले आम्ही काम करण्याकरता चाललोय, तुला तिथे नेऊन काय करायचं? आमच्या बरोबर यायचं असेल तर तुला गाढव व्हावं लागेल. होतं म्हटला. आणि या पद्धतीने गरुड गाढव झालेला आहे. रुक्मिणी माता कुंभारीन झाली. देव कुंभार झाला आणि त्या 13 गावामध्ये प्रवेश केला. उस्मानाबाद त्याला आता धाराशिव नाव दिले सरकारने बर का. पंढरपूर पासून 150 किलोमीटर आहे, 100 ते 150 किलोमीटर. आणि त्या 13 गावामध्ये देवाने प्रवेश केला आणि विचारलं ह्या गावात कोणी कुंभार आहे का? लोकांनी सांगितलं त्यांच्या दारामध्ये तुळशीचं वृंदावन आहे, घरावरती पताका आहे, त्यांच्या घरात भजन चाललं. हे वैष्णवांचं लक्षण बर का. आणि त्याप्रमाणे गेले. त्या घरामध्ये भगवी पताका लावलेल्या आहे, दारामध्ये तुळशीचं वृंदावन चालू आहे आणि घरात नामस्मरण चालू आहे. हे देवाने विचार केला हेच घर बर का. तिथे गेला, प्रवेश केला. म्हणले कोण तुम्ही, कुठून, कशा करता आला? त्यांनी सांगितलं आम्ही परदेशी कुंभार आहोत, आम्हाला मागं पुढं कोणी नाही, तुमच्याकडे काम मिळेल काय आहे इथून आलो. काका म्हणले बरं झालं आमचा धंदा थांबलाय, माझे हात गेलेत, तुम्हाला अपेक्षा काय? काय नाही म्हणले 2 टाइम भोजनाची व्यवस्था करा, बाकी काही नको म्हणले, तुमचं काम मी करीन म्हणले.
आणि तिथं राहिले. आणि देवानी कामाला सुरुवात केली. उठावं, पहाटे उठावं, माती आणावी, त्या गाढवावरती टाकून ती माती कालवावी. रुक्मिणी मातेने कुंभारणीच्या रूपामध्ये पाणी ओतावं, तो चिखल कालवावा. देवाने ती मडकी तयार करावी, भाजावीत, आणि त्याच्यावरती नक्षीकाम रुक्मिणी मातेनं करावं. ती बाजारामध्ये गेल्यानंतर एकही मडकं शिल्लक राहत नव्हतं. रोज लोक याचे, काका तुमच्याकडे आलेला कुंभार आम्ही आतापर्यंत असा पाहिलाच नाही, कसं पाहणार हो, देव होता ना. तिने चालकी मडकी, चालती बोलती मडकी तयार केली, त्याला मातीची तयार करायला का हाल केलाय हो. एक एक मडकं म्हणजे एक एक देह म्हणजे देवाने निर्माण केलाय. याच्यावरती नक्षीकाम, डोळे, नाक, कान हे मायेनं केले बर का. हे मडकच आहे म्हणून शेवटी फोडतात, त्याला जाळतात, पुरतात या मडक्याला बर का. आणि असं करता करता काकांच्या लक्षात आलं, आपला प्रपंच चांगला चाललेला आहे, नामस्मरण चालू आहे. देवाने विचार केला, आषाढी वारी जवळ आली, आपण इथं जर राहिलो तर सगळे वारकरी तेरला येतील. म्हणून देव पहाटे उठले अचानक आणि निघून गेले बर का. काका इकडे तिकडे पाहतात, कुठं आहे विठू कुंभार, कुठं आहे विठू कुंभार, कुठं आहे. शोध घेतला, शोध घेतला, सापडले नाही. काकांच्या लक्षात आलं, साक्षात जगताचा नियंता माझ्या घरात आला होता. देवा, माझ्या करता एवढ्या खालच्या दर्जाचं काम केलंस तू. देवा, इथून पुढे मी प्रपंच करणार नाही, जे आहे ते तुझ्या करता. मी तुझ्या करताच जगेन. पश्चाताप झाला. तेव्हा एकदा त्या रूपामध्ये दर्शन दे रे मला, माझ्या करता. विठू कुंभार झालास तू. देवाने ते रूप दाखवलं. काका धन्य धन्य झाले. सांगितलं, माझं जीवन आता तुझ्या चरणी समर्पित. असे संत या भूतलावरती जीवन जगतात आणि स्वतःच जीवन भगवंताच्या चरणी समर्पित करतात. आयुष्य संपल्यानंतर काकांनी आपलं जीवन भगवंताच्या चरणी समर्पित केलं. तो आजचा दिवस आहे बरं का. चैत्र वद्य त्रयोदशी दुपारी माध्यानाला महाराज भगवंताच्या चरणी लीन झाले. तो आजचा हा प्रसंग आहे. म्हणून तुकोबांना म्हणतात, त्या वैष्णवांचं हे लक्षण आहे. आम्ही बळी वीर गाडे काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. बोला कुंडली गवरदा श्री ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. संत या भूतलावरती अवतीर्ण होतात, जगाला मार्गदर्शन करतात आणि आयुष्य संपल्यानंतर ते भगवत स्वरूपाशी एकरूप होतात. असं त्या संतांचं स्वरूप आहे. आणि अशा संतांचा पर्वकाळ पुण्यतिथीचा आपलं सौभाग्य आहे. आपल्या या सप्ताहामध्ये हा आपल्याला पर्वकाळ प्राप्त झालेला आहे. अशा संतांचा आदर्श ठेवून आपण भक्तीची कास धरून प्रपंचामध्ये राहूनच प्रपंच परमार्थ कसा करावा हे संत महात्म्याने आम्हा तुम्हाला दाखवलेलं आहे. मग कोणतंही काम करताना, शेतात खुरपत असताना देवाचं नाव घ्या, धान्य निवडत असताना देवाचं नाव घ्या, भांडी घासत असताना देवाचं नाव घ्या, स्वयंपाक करताना भगवंताचं नाव घ्या. टीव्ही बघत स्वयंपाक करू नका.
भगवंताचं नामस्मरण करत, का संतांनी शिकवलं प्रपंचातून आपल्याला वेळ मिळणार नाही, त्या प्रपंचामध्ये राहूनच अशी साधना करता येते. या संत महात्म्याने या जगाला दिलेला संदेश आहे बरं का, हाच त्यांच्या जीवनातून घ्यायचा आहे. प्रपंच सोडू नका, प्रत्येक काम आपल्या वाट्याला आलेलं ते करीत करीत नामस्मरण जीवनातून सोडू नका. गावाचे कुटाने वाणी न घेण्यापेक्षा त्या देवाचं नामस्मरण करत प्रपंच करा, कोणतंही काम करा, पण मुखामध्ये भगवंताचं नाम घेत ते करा. हा संतांनी दिलेला संदेश आहे आणि तोच घेऊन आमच्या जीवनामध्ये त्या पद्धतीनं आपण जीवन व्यतीत करावं. आणि तशी सद्बुद्धी, तसं सामर्थ्य त्या संत महात्म्याने आम्हा तुम्हाला द्यावं, अशी त्या संतांच्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्ण रामदेव पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मद क्षमा करणे संती नव्यांगभूत युक्ती, नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मो जन्मी तुकावणे. म्हणणार साध म्हणा.